नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या या सविस्तर सादरीकरणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सध्या खते, मजुरी आणि बियाण्यांचे वाढते दर पाहता शेतीचा खर्च सांभाळणे हे आपल्या सर्वांसाठीच एक मोठं आव्हान बनलं आहे. हे तर आपण सगळेच जाणतो. पण आता टेन्शन घेऊ नका, कारण आगामी 2026च्या खरीप हंगामासाठी शासनाच्या महा-डीबीटी बियाणे योजनेच्या माध्यमातून प्रमाणित आणि उच्च दर्जाचे बियाणे मिळवण्याची एक जबरदस्त सुवर्ण संधी चालून आली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवता येईल हे आज आपण अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता हे बघा, 50 ते थेट 100%. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. हे फक्त आकडे नाही आहेत बरं का. प्रमाणित आणि दर्जेदार बियाणे खरेदी करताना तुम्हाला मिळणारे हे थेट अनुदान आहे. जरा विचार करा, तुमच्या बियाण्यांच्या लागवडीचा सुरुवातीचा खर्च थेट निम्म्यावर आला किंवा काही प्रकरणांमध्ये तो पूर्णपणे शून्य झाला तर. आणि विशेष म्हणजे हे अनुदान कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजे सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक. तर आता पुढे पाहूया बियाणे अनुदानाचे स्वरूप नेमके कसे आहे आणि कोणकोणत्या पिकांवर किती सवलत मिळतेय. आता इकडे थोडं लक्ष द्या. जर तुम्ही नाशिक, पुणे आणि नागपूर यासारख्या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये सोयाबीन घेणार असाल तर तुम्हाला चक्क 100% म्हणजे एकदम मोफत बियाणे मिळू शकते. भारी आहे ना. याशिवाय तूर आणि मुगासारखी कडधान्य असतील तर संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 50 ते 100% अनुदान उपलब्ध आहे. कापूस आणि तेलबिया पिकांच्या बाबतीत शासनाच्या GR नुसार ठरवलेल्या विशिष्ट जिल्ह्यांमध्ये 50% सवलत मिळते. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचा जिल्हा आणि पिकाचा प्रकार यावर हा आर्थिक आधार अवलंबून असेल. चला तर मग या योजनेची पात्रता नक्की काय आहे आणि याचा लाभ कोण घेऊ शकतं ते पाहूया. या योजनेचा फायदा घेण्यासाठी फक्त 4 अगदी सोप्या पण महत्त्वाच्या अटी आहेत. पहिली गोष्ट, अर्जदार हा आपल्या महाराष्ट्राचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे. दुसरी अट, शेतजमीन स्वतःच्या नावे असणं अनिवार्य आहे. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट, तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायलाच हवं. त्याशिवाय अनुदानाचे पैसे तुमच्या खात्यात जमाच होणार नाहीत. आणि चौथी अट, जर तुम्ही SC किंवा ST प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुमच्याकडे वैध जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. बस या अटी पूर्ण केल्या की तुमचा अर्ज मंजूर होण्यासाठी तयार. पात्रता तर आपण पाहिली, पण आता पाहूया आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्यासाठी नेमके कोणते पुरावे लागतील? शक्य असेल तर एक पेन आणि कागद घ्या आणि ही लिस्ट लिहूनच काढा. अर्जासाठी ही कागदपत्रे हातात तयार असणं खूप आवश्यक आहे. 2025-26चा एकदम अद्ययावत असा 7/12 आणि 8 हा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी, अधिकृत दुकानदाराकडून घेतलेलं बियाणे खरेदीचं कोटेशन आणि एक स्वयंघोषणापत्र. आणि हो, एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही हे ऑनलाईन अपलोड कराल ना, तेव्हा प्रत्येक स्कॅन केलेल्या फाईलची साईज 500 KB पेक्षा कमीच असली पाहिजे. फाईल मोठी असली तर ती अपलोड होणार नाही आणि तुमचा अर्ज उगाचच प्रलंबित राहील. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की कागदपत्रे तर आपण कधीही अगदी आरामात जमा करू, मग अर्जासाठी आत्ताच एवढी घाई का करावी, बरोबर ना? तर याचंच एक अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक कारण आता आपण समजून घेऊया. तर या घाईचं मुख्य कारण आहे शासनाचं एक अधिकृत धोरण. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, म्हणजेच फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड. बघा, शासनाकडे योजनेसाठी उपलब्ध असलेलं अनुदान हे मर्यादित स्वरूपाचं आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की जे शेतकरी लवकरात लवकर आणि सुरुवातीलाच अर्ज करतील त्यांनाच प्राधान्याने या योजनेचा लाभ दिला जाईल. इथे थोडा जरी उशीर केला तरी तुम्ही थेट अनुदानाला मुकू शकता. आणि अजून एक मोठी चूक जी बरेच शेतकरी करतात ती म्हणजे बँक खात्याचं NPCI मॅपिंग. यशस्वी अर्ज तोच ठरतो जिथे बँक खातं NPCIशी जोडलेलं असतं. जर तुमचं आधार आणि बँक लिंकिंग झालेलं नसेल तर तुमचे सगळे कागदपत्र बरोबर असूनही अनुदानाचे पैसे थेट ट्रान्सफर होऊच शकत नाहीत. त्यामुळे बँकेत जाऊन तुमचं खातं NPCI मॅपिंगसह यशस्वीरित्या जोडलं गेलंय याची खात्री करणं ही आजच्या आज करायची पहिली पायरी आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, 15 मे 2026 ही या महा-डीबीटी बियाणे योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. पण जसं आपण मगाशी बोललो, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या नियमामुळे शेवटच्या तारखेची वाट पाहण्यात खूप मोठा धोका आहे. अनुदान मर्यादित आहे आणि राज्यभरातील लाखो शेतकरी ह्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आजच तुमचे कागदपत्रे आणि बँक खात्याची माहिती तयार करा आणि महा-डीबीटी पोर्टलवर आपला अर्ज लगेच सबमिट करा. अशी संधी वारंवार येत नसते. मग आपला अर्ज आजच दाखल करून स्वतःचे आर्थिक नियोजन मजबूत का करू नये? विचार करा आणि लगेच कामाला लागा.